नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये। तर पाठच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जी ही साडी आहे काष्टा साडी, तर याची आपण कटिंग बघितलेली होती। आता आपण ही शिलाई बघणार आहोत। तर हा काष्ट्याचा भाग आहे, हा पुढच्या प्लीटचा भाग आहे, हा पदराचा भाग आहे आणि हा सलवारचा भाग आहे। तर आपण अगोदर हे दोन्ही सलवार आहेत ते शिवून घेऊया। तर हे आपण बाजूला ठेवू आणि आता आपल्याला बघा सलवार ही कशी शिवायची आहे ते। तर बघा हे या पद्धतीने मी मेन जो कपडा आहे त्याच्यावर हा अस्तरचा कपडा ठेवलेला आहे आणि ही सरळ जी बाजू आहे ती आपली खालच्या बाजूला आहे। आता आपण बघा याला शिवायचं कसं आहे। तर या ज्या बाजू आहेत ही आपल्याला सरळ आहे तशी आपण शिवून घेणार आहोत। फक्त इथंच आपल्याला काय करायचं आहे, हा जरा भाग आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि इथं हा आपल्याला या आपल्याला 4 ते 5 अशा या प्लीट देऊन हा भाग इथपर्यंत हा जोडून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने या बाजूला सुद्धा आपल्याला वरच्या बाजूने अशा ह्या प्लीट घ्यायच्या आहेत। 3 ते 4 प्लीट येतात आणि हा भाग इथपर्यंत कव्हर करायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। तर हा जसा भाग आपण तयार करणार तसंच आपल्याला हा दुसरा जो पायाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आपण सलवारचे जे भाग आहेत ते या पद्धतीने आपण हे इथं प्लीट घेऊन या बघा या पद्धतीने हे असं हे दोन्हीही स्टिच केलेले आहेत। ह्या प्लीट घेतलेल्या आहेत, या बाजूला 3 या बाजूला 3, तसेच या बाजूला 3 आणि या बाजूला 3। तर हे आपले जे पायाचे जे भाग आहेत ते आपले 2 तयार झालेले आहेत। आता आपण पदर तयार करून घेऊया। तर पदराला बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो क्रॉस आपण कटिंग केलेला भाग आहे हा याच्या आपण वरच्या साइड येतील अशा या आपल्याला या पद्धतीने ही अशा या अशा प्लीट घ्यायच्या आहेत। पण या प्लीट ज्या आहेत त्या सीट घेरचा तिसरा भाग यायला हव्यात, ह्या इथपर्यंत हे सोडून द्यायचं आहे। तर आपला सीट घेरचा तिसरा भाग 8 इंच येत होता। तर आपल्याला सोप्यात सांगते तुम्हाला मी, हा जो क्रॉस भाग आहे क्रॉस भाग हा इथपर्यंत हा खाली जोडायचा आहे। तर हा काठाचा जो भाग आहे तो खाली जोडायचा आहे। तर हा एवढा सोडून आपल्याला या सगळ्याच्या आपल्याला इथपर्यंत या बसतील एवढ्या आपल्याला या प्लीट घ्यायच्या आहेत आणि हा जो किती इंच हा 3 इंचाचा भाग आपल्याला सोडून हे आपल्याला 6.5 इंच इथपर्यंतच्या या प्लीटचा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा जो भाग आहे 3 इंचाचा तो सोडलेला आहे आणि हे आम्ही 6.5 इंचाच्या प्लीट इथून इथपर्यंत ह्या घेतलेल्या आहेत। तर आता आपला हा पदर पण शिवून झालेला आहे। आता आपण या ज्या मस्तानीच्या पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण तयार करून घेणार आहोत। तर त्या कशा पद्धतीने तयार करायच्या आहेत बघा, आपल्याला हा जो भाग आहे तो पूर्ण असा अंथरून घ्यायचा आहे। तर इथं बघा मी सरळ अंथरून घेतलेली आहे साडी आणि हे जे इथं आपण 7 इंचावरती खून केलेले आहे त्याच्यापासून हे आपल्याला 6 इंचावरती पूर्ण अशा क्रॉसमध्ये खुणा करत जायचं आहे। आता आपण प्लीट घ्यायला सुरुवात करूया। तर आता बघा ही आपण जी 6 इंचाची खून केलेली आहे ती आपल्याला उचलायची आहे आणि इथेही आपण अशी ठेवून घ्यायची आहे। ही प्लीट एक करायला आली की आपल्याला व्यवस्थित बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत परत ही खून उचलायची आहे 6 इंचाची आणि ही अशी इथं ठेवून घ्यायची आहे। आपण याच्यात या आणि या प्लेटच्या मध्ये हे आपण 5 इंचचे अंतर आहे ते आपण ठेवून घ्यायचा म्हणजे ठेवायचं आहे। त्याने आपल्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित दिसायला सुद्धा सुंदर दिसतात। तर प्रत्येक प्लीटमध्ये हे 5 इंचचे जे अंतर आहे ते आपण ठेवत हे अशा आपल्याला या प्लीट एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत।
तर या पद्धतीने आपल्याला या सगळ्या अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. तर ह्या बघा आपण सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. ही लास्टची जी प्लेट आहे ती आपल्याला बघा इथं अशी ही वळवावी लागते. या पद्धतीने अशी ही वळवायची आहे आणि हा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला असा आतमध्ये इथे हा टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ही आपल्याला ही अशी ही प्लेट इथंही बनवायची आहे. तर इथं आपण एक एक टाका मारत ह्या प्लेटला ह्या प्लेटचा, ह्या प्लेटला ह्या प्लेटचा असा हा टाका मारत आपण ही अगोदर सिक्युअर करून घेणार आहोत. तर इथं बघा या प्लेट्स आपण असा हा टाका लावून घेतलेला आहे. हे हा 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 असा म्हणजे एका एका प्लेटला धरूनच आपण हा टाका लावून घ्यायचा आहे आणि इथं आपण अशी ही सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर आपली ही पूर्ण उंची अगोदर मोजून घेऊया. 26 इंच आहे. तर इथून बघा आपल्याला ही सरळ अशी 26 इंचावरच अशी ही टीप मारून घ्यायची आहे. याच्यावरून ही सरळ अशी टीप आपण मारून घेणार आहोत आणि या प्लेट्स सिक्युअर करून घेणार आहोत. तर या बघा ह्या आपण प्लेटला इथं आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण ह्याचं सरळ कटिंग करून घेणार आहोत. आता आपण जो हा सलवारचा जो जे आकाराचा भाग आहे तो आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर आम्ही डायरेक्टच कटिंग करतो. तर हा आपला झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता आपल्याला जे मेन पार्ट आहे ते शिवून घ्यायचे. तर हा एक मी पाय घेतलेला आहे. हा कोणताही तुम्ही घेऊ शकता दोन्हीतला. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा एक पाय आणि दुसरा एक पाय आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे. याच्या बाजूला हा दुसरा पाय असा आपण हा ठेवून घेणार आहोत. तर आपण दोन्ही हे जे दोन्ही पाय आहेत ते आपण इथं दोन्ही असं हे ठेवून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला कोणत्याही एका बाजूला पदर लावून घ्यायचा आहे. पण हा पदर आपल्याला म्हणजे आपल्याला ह्या बाजूला लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही या पायाला सुद्धा लावू शकता. तर मी हा एका पायाला हा जो पदर आहे हा जो पदर आपण तयार केलेला आहे हा पदर मी या बाजूला इथं आपण हा स्टिचिंग करून घेणार आहोत. हा पदर आपण इथं शिलाई करून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला या पायावरती आपल्याला बघा काष्टा जो आहे तर आता तुम्ही बघू शकता हा जो पदर आहे तो मी इथं जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावर काष्टा जोडून घ्यायचा आहे. तर काष्टा आपण 2 कटिंग केलेला आहे डबल काष्टा. तर आपल्याला एका बाजूला हा लावून घ्यायचा आहे. अगोदर लक्षात ठेवायचं पदर लावायचा आहे त्याच्यानंतर हा काष्टा लावायचा आहे. तर काष्टा आपल्याला कसा ठेवायचा आहे बघा. हा जो जे आकार आहे हा आपल्याला असा सरळ आला पाहिजे. म्हणजे हा जो काष्टा आहे तो आपल्याला सरळच ठेवायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा हा जो सरळ काठ आहे त्याच्यावर हा सरळ काठ ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला हा जे आकार आहे तो हा पूर्ण इथपर्यंत सरळ आहे तसं स्टिच करायचा आहे. आणि याच्या हा जो बारका म्हणजे मधला भाग आहे त्याच्या आपल्याला अशा बारीक बारीक प्लीट करून इथं हा या पद्धतीने वरच्या साईडला अशा प्लीट करून हा मधला भाग जो आहे तो इथं आपण हा जोडून घ्यायचा आहे. तर हा काष्टा या पायाला जोडलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला हा दुसरा जो पाय आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला हा काष्टा आहे तो असा सरळ ठेवून हा जोडायला सांगितला. त्या पद्धतीने हा जे आकार आहे तो इथपर्यंत आणि याच्या हा जो मधला भाग आहे तर याच्या ह्या वरच्या साईडने असं या लीट घेऊन आपल्याला हा भाग इथपर्यंत हा जोडून हा काष्टा आणि हा काष्टा तयार करायचा आहे दोन्ही पायाचा. तर आता बघू शकता हा काष्टा आणि हा काष्टा आपण समोरासमोर हा जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो पदर आणि काष्टा जोडलेला जो भाग आहे तो घ्यायचा आहे. तर हा आपण बाजूला ठेवूया आणि ह्या भागावर बघा या बाजूला एका साईडला आपण या साईडला आपण हा काष्टा
आणि हा पदर जोडलेला आहे. आता आपल्याला या बाजूला काय करायचं आहे, या बाजूला जो आपण प्लीटचा भाग कटिंग केलेला आहे तो लावायचा आहे. तर हा ठेवताना बघा आपल्याला हा असा उलटा ठेवायचा आहे, म्हणजे ह्या सरळवर ही सरळ बाजू ठेवायची आहे आणि हा जेचा भाग जे आकार आहे तो हा सरळ आणि हा इथं हे आपण शिवून घेणार आहोत. तर आता आपण तुम्ही बघू शकता की या बाजूला आपल्या या प्लीटचा भाग आहे तो मी जोडलेला आहे या पद्धतीने आणि या बाजूला आपण पदर जोडलेला आहे. तर हा जो सगळा भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा आहे आणि जो दुसरा आपण पाय तयार केलेला आहे काष्टा लावून तो आपण घ्यायचा आहे आणि तो आपल्याला ह्या भागावर असा हा जो काष्ट्याचा भाग आहे त्या बाजूला हा काष्टा येणार आणि या पद्धतीने हा ठेवून घ्यायचा आहे आणि हे जे दोन्ही जे आकार दिसत आहेत ते आपल्याला अगोदर हे शिवून घ्यायचं आहेत. हे दोन्ही भाग दोन्ही साईड आपल्याला ह्या आणि ही शिवून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा हा आपण शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला जे दोन्ही पायाचे भाग आहेत ते आपण शिवून घ्यायचे आहेत. तर हा जो सगळा भाग आहे तो आपल्याला हा जो पदराचा भाग आहे तो आपण इथून वरती काढून घेऊया. ह्या पद्धतीने वरती हा पदर काढून घेऊया म्हणजे जास्त झोळ येणार नाही. तर हा एक पाय आणि हा एक पाय, तर या प्लीट आहेत त्या आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि याच्यात कोणताच कपडा आला नाही पाहिजे आणि हा आपण हा पाय असा आणि हा पाय या पद्धतीने हा जोडून घ्यायचा आहे. तर हा आपण पाय जोडून घ्यायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे यातलाच कोणताच भाग आपल्याला याच्यात आला नाही पाहिजे. हा आणि हा हे दोन्हीच भाग आपण हे असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण हा भाग असा हा शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे दोन्ही जे पाय आहेत ते आपल्याला बाहेर काढून सरळ करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आता आपण अगोदर पाठीमागचं बघूया. तर हा पाठीमागचा काष्टा बघूया. तर आता बघा हा काष्टा तयार करायचा आहे. तर आपल्याला हा जो काष्टा आहे तो असा एकावर एक ठेवून सहा इंचावरती अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर हे तुम्ही बघू शकता इथं 6 इंचावरती मी ही टीप मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे याचा असा समान भाग करून एक प्लेट अशी येईल ही या पद्धतीने घ्यायची आहे आणि इथं सुद्धा आपल्याला ही सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघा इथं आपण हा काष्ट्याला शिलाई मारून घेतलेला. आता आपला पाठचा काष्टा जो आहे तो आपला या पद्धतीने बघा तयार झालेला आहे. आता आपल्याला समोरील ज्या प्लीट आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर या बघा हा जो याचा हा असा मध्य काढायचा आहे आणि हा जो भाग येतोय त्याच्यावर आपल्याला ह्या अशा या प्लीट जोडून घ्यायच्या आहेत. हा भाग जो आहे आतला तो इथं टाकायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला वरून ही अशी टीप मारून ह्याला सुद्धा इथं लावून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने बघा ह्या सुद्धा आपण प्लीट लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने ही आपली साडी तयार झालेली आहे. आता आपल्याला वरून नेफा लावून घ्यायचा आहे. तर आपण नेफ्यासाठी बघा ही पट्टी कट करून घेतलेली आहे. तर ही काटाची पट्टी आहे. तर बघा इथून आपण लावून जेवढा भाग आपला एक्स्ट्राचा येत आहे तेवढा आपण बघा या पद्धतीने आतमध्ये हा दुमडायचा आहे. हा सुद्धा आपण या बाजूने दुमडायचा आहे आणि या पद्धतीने हा आपला मापाचा पूर्ण नेफा होईल. आणि त्याच्यानंतरून आपल्याला काय करायचं आहे बघा, हा नेफा आहे तो या पद्धतीने अगोदर शिलाई मारून पूर्ण घ्यायचा आणि त्याच्यानंतर आतून बाहेर घ्यायचा. हा जो आतून लावलेला आहे तो आतून घ्यायचा आणि बाहेर आपल्याला हा
अशा पद्धतीने हा नेफा आपण तर या पद्धतीने बघा आपण हा नेफा लावलेला आहे, आतून लावून हा बाहेर असा काठाचा कपडा काढलेला आहे। तर ही आपली नऊवारी साडी बघा शिवून तयार झालेली आहे। तर ही आपली या पद्धतीने दिसणार आहे। हा पुढचा भाग आहे आणि हा पाठचा काष्टाचा भाग आहे। तर ही बघा या पद्धतीने ही साडी आपली तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला या साडीमध्ये शिवताना काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। आणि या साडीचा कटिंगचा जो भाग आहे तो मी आधीचा व्हिडिओ जो टाकलेला आहे तो आहे, तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि आपल्या चॅनलवरती असेच साड्यांचे व्हिडिओ अपलोडेड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।